कृपया लक्ष द्या, या गोष्टीमधील काही दृश्ये मन विचलित करू शकतात. त्यामुळे लहान मुलांना ही गोष्ट दाखवू नये किंवा त्यांनी ती पालकांच्या सानिध्यातच पाहावी. कोकणातली रात्र आज खूप गूढ होती. झाडांच्या सावल्या अंगणात नाचत होत्या. नातू आजोबांच्या कुशीत शिरला आणि त्याने विचारलं, आजोबा, गोकर्ण तीर्थाची एवढी मोठी साक्ष नक्की काय आहे? आजोबांनी कथा सांगायला सुरुवात केली. बाळा, पूर्वयुगात इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक अतिशय प्रतापी राजा होता. तो शिकारीला गेला असता त्याला दोन भयानक राक्षस दिसले. राजाने एकाला बाणाने ठार केले, पण दुसरा राक्षस तेथून निसटला. आपला भाऊ मेल्यामुळे तो राक्षस सुडाने पेटला. त्याने एक मायावी रूप घेतले आणि तो राजाच्या दरबारात स्वयंपाकी बनून राहू लागला. एके दिवशी राजाच्या घरी पितृश्राद्ध होते. राजाने वसिष्ठ ऋषींना आमंत्रण दिले होते. त्या कपटी राक्षसाने संधी साधली आणि अन्नात नरमांस शिजवून वसिष्ठ ऋषींना वाढले. वसिष्ठ ऋषी अंतर्यामी होते. साक्षात वसिष्ठांना हे समजताच भयानक त्यांनी क्रोधित होऊन राजाला शाप द्यायला सुरुवात केली. तू नरमांस वाढलेस म्हणून तू स्वतः ब्रह्मराक्षस होशील. बाळा, राजाला राग आला. त्याने स्वतःची चूक नसताना शाप मिळाला म्हणून वसिष्ठांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले. पण त्याची पत्नी मदयंती आडवी आली. ती म्हणाली, स्वामी, गुरूंना शाप देऊ नका. राजाने ते पाणी स्वतःच्या पायावर सोडले. त्यामुळे त्याचे पाय काळे आणि जळल्यासारखे झाले. तिथून त्याचे नाव पडले कल्मषपाद. ऋषींनी शाप दिल्याप्रमाणे राजा कल्मषपाद जेव्हा ब्रह्मराक्षस होऊन जंगलात भटकत होता तेव्हा त्याने एका ब्राह्मण पतिपत्नीला पाहिले. त्याने त्या ब्राह्मणाला पकडले. त्याची पत्नी रडून राजाला विनवणी करू लागली, महाराज, माझ्या पतीला सोडा. तो वेदशास्त्र संपन्न आहे. त्याऐवजी मला भक्षण करा. पण राक्षसी वृत्ती झालेल्या राजाने तिचे ऐकले नाही आणि त्या ब्राह्मणाला मारून खाल्ले. पतीचा मृत्यू पाहून त्या ब्राह्मणीने एक भयानक शाप दिला, राया, तू सूर्यवंशी असूनही एका अनाथाची हत्या केलीस. तू पुन्हा जेव्हा राजा होशील आणि आपल्या राणीशी संग करशील तेव्हा तुझा तत्क्षणी मृत्यू होईल. शाप देऊन ती ब्राह्मणी सती गेली. याच शापामुळे राजा जेव्हा पुन्हा माणूस झाला तेव्हा तो आपल्या राणीकडे जाऊ शकला नाही आणि त्याला पुत्र संतानाची काळजी वाटू लागली. राजा अस्वस्थ होऊन मिथिला नगरीत गौतम ऋषींकडे गेला. गौतम ऋषींनी त्याला गोकर्ण तीर्थाचा महिमा सांगितला. राया, सूर्याच्या प्रकाशाने जसा अंधार जातो तसा गोकर्ण दर्शनाने तुझा दोष जाईल. राया कल्मषपादा, गोकर्ण महिमा सांगताना मी तुला एका अशा स्त्रीची साक्ष देतो जिच्या वाट्याला आलेलं दुःख आणि तिची पापं ऐकून अंगावर काटा येईल. ती स्त्री म्हणजे ती चांडाळेण. पण ती जन्मतः अशी नव्हती. पूर्वजन्मी ती सौदामिनी नावाची एक अतिशय सुंदर ब्राह्मण कन्या होती. पण काळाच्या ओघात तिची बुद्धी भ्रष्ट झाली. पतीच्या निधनानंतर तिने आपला धर्म सोडला आणि ती व्यभिचारी झाली. तिने कुळाला डाग लावला आणि एका शूद्राच्या घरी राहू लागली. तिथे ती रोज मद्यपान आणि मांसाहार करू लागली. एके रात्री मद्याच्या धुंदीत असताना तिने अन्नासाठी एका मेंढ्याला मारायचे ठरवले. पण चुकून तिने एका वासराची हत्या केली आणि त्याचे मांस शिजवले. शुद्धीवर आल्यावर तिला आपली चूक कळली, पण लोकांच्या भीतीने तिने ते पाप लपवले. तिच्या याच अघोर पापांमुळे पुढच्या जन्मात ती चांडाळणीच्या कुळात जन्माला आली. पण या जन्मात तिची अवस्था नरकापेक्षाही भयानक होती. ती जन्मतःच अंध होती. तिचं पूर्ण शरीर कुष्ठरोगाने सडलं होतं. शरीरातून पू आणि रक्त वाहत होतं. अंगावर माशा घोंगावत होत्या आणि तिच्या जखमांमध्ये जिवंत किडे पडले होते. तिचे स्वतःचे नातेवाईक तिला सोडून गेले होते. तहान भुकेने व्याकुळ होऊन अंगावर धड कापडही नसताना ती धुळीत लोळत अन्नासाठी टाहो फोडत असे. तिने पूर्वजन्मी कधीही देवाची भक्ती केली नव्हती, कधीही दान धर्म केला नव्हता. तरीही अशा पापी स्त्रीचा उद्धार साक्षात गोकर्ण क्षेत्रात कसा झाला हेच गोकर्णाचं सर्वात मोठं आश्चर्य आहे. शिवरात्रीचा दिवस होता. ती चांडाळीण गोकर्ण यात्रेकऱ्यांमागे भिक्षा मागायला गेली. तिला घाबरून सगळे दूर जाऊ लागले. उपासमारीमुळे तिला कोणीही अन्न दिले नाही. तिचा नकळत उपवास घडला. एका यात्रेकऱ्याने तिच्या हातात बिल्वपत्र दिले. तिने ते वास घेऊन नको म्हणून जमिनीवर फेकले, पण ते नेमके शिवलिंगावर पडले. म्हणजे नकळत तिची पूजा सुद्धा घडली आणि भुकेली असल्यामुळे रात्रभर तिला झोप नाही आली म्हणून तिचं जागरण सुद्धा झाले. बाळा, जेव्हा ती चांडाळीण मरण पावली तेव्हा यमदूत नाही तर साक्षात शिवदूत विमान घेऊन आले. गौतम ऋषींना आश्चर्य वाटले. तेव्हा दूतांनी सांगितले की गोकर्णात शिवरात्रीला केलेल्या या नकळत पुण्यामुळे तिचे शतजन्माचे पाप जळून गेले आणि ती आता शिवलोकाला जाणार आहे. गौतम ऋषी त्या राजाला पोटतिडकीने म्हणाले, राया, ज्या चांडाळणीने जन्मात कधी पुण्य केलं नव्हतं, जिने मद्यपान आणि गोहत्या केली होती, तिचा उद्धार जर केवळ गोकर्णाच्या स्पर्शाने झाला तर तू तर सूर्यवंशी राजा आहेस. तू का घाबरतोस? गौतम ऋषींनी राजाला आज्ञा दिली, राया, तू आता विलंब न करता त्वरित गोकर्णाकडे निघ. तिथे पाय ठेवताच तुझी सर्व पापे भस्म होतील. तुला इहलोकी सुख आणि मृत्यूनंतर
उत्तम गती मिळेल यात संशय नको. गौतम ऋषींचे हे शब्द ऐकून राजा कल्मषपादाच्या मनात विश्वास निर्माण झाला. तो आनंदाने गोकर्ण क्षेत्राला पोहोचला. त्याने तिथे विधीपूर्वक तीर्थस्नान केले, महाबलेश्वराची पूजा केली आणि काय आश्चर्य, त्याच्या मागे लागलेली ती अघोर ब्रह्महत्या तिथल्या तिथे नष्ट झाली. तो राजा सर्व पापांमधून मुक्त होऊन पुन्हा शुद्ध झाला. बाळा, अशा या पवित्र पावनस्थानी जिथे साक्षात कैलास नांदतो, तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ 3 वर्ष वास्तव्यास राहिले. हे स्थान पापांचा नाश करणारं साक्षात निर्गुण पीठ आहे. गोकर्ण महिमा ऐकून राजा मुक्त झाला. पण आता श्रीपाद श्रीवल्लभ तिथून पुढे कोठे जाणार? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 10. कलियुगी हाची आधार. श्री गुरुदेव दत्त.